काही क्षणांपूर्वीच खिडकीतून खालचं कसं अगदी स्पष्ट दिसत होतं. पिवळसर जमीन, जणू रेशमी रिबीनी वाटाव्यात अशा आडव्या तिडव्या नद्या आणि इवली घरं असलेली चिमुकली खेडी. पण आता राखाडी रंगांच्या ढगांचे पुंजके आले आणि हे सुंदर दृश्य दिसेनासं झालं, तेव्हा खिडकीतून नजर काढून मी ती विमानातील सहप्रवाशांकडे वळवली. माझ्या शेजारी फेलुदा बसला होता. अंतराळ प्रवासाविषयीचे एक पुस्तक वाचण्यात तो गढून गेला होता. तो खूप वाचायचा, पण एकापाठोपाठ एकाच विषयावर लिहिलेली 2 पुस्तकं वाचताना मी त्याला कधी पाहिलं नव्हतं. कालच तो तकला मकान वाळवंटावरचं पुस्तक घरी वाचत होता. त्याआधी त्यानं आंतरराष्ट्रीय पाककला व दुसरा एक लघुकथा संग्रह वाचून संपवला होता. गुप्तहेरानं जमेल तेवढं ज्ञान मिळवलं पाहिजे. कोण जाणे कुठलं केव्हा उपयोगी पडेल, असं फेलुदाचं म्हणणं होतं. माझ्या समोरच्या रांगेत बसलेल्या 2 प्रवाशांपैकी एक जण मला अगदी ओझरता दिसत होता. त्याचा फक्त उजवा हात व निळ्या पॅन्टीचा थोडासा भाग मला दिसत होता. तो गुडघ्यावर तर्जनीनं टकटक करत होता. बहुतेक तो गाणं गुणगुणत असावा. दुसरा प्रवासी, जो त्या मानाने आमच्या जवळ होता, तो नीटनेटका आणि सफाईदार माणूस वाटत होता. त्याच्या पिकत चाललेल्या केसांमुळे त्याने 40शी ओलांडली आहे असं वाटत होतं. तो अगदी लक्षपूर्वक स्टेट्समन हे वृत्तपत्र वाचत होता. त्याच्याबद्दल फेलुदानं बरेचसे निष्कर्ष काढले असते. मी सुद्धा मनातल्या मनात खूप प्रयत्न केला, पण मला काही अंदाज बांधता येईना. बघतोयस काय शुंभासारखा? फेलुदानं असं विचारताच मी काहीसा दचकलोच. मग त्या प्रवाशाकडे तिरपा कटाक्ष टाकून तो म्हणाला, तो वाटतो तेवढा काही ढेरपोटे नसावा, पण चांगल्यापैकी खादाड असणार, नाही का? खरंच होतं ते. गेल्या तासाभरात त्यानं हवाई सुंदरीला 2दा चहा आणून द्यायला सांगितलं होतं आणि अर्धा डझन बिस्किटही फस्त केली होती, हे मला आठवलं. मी कुतूहलानं विचारलं, त्याच्याबद्दल तू आणखी काय सांगू शकशील? त्याला विमान प्रवासाची खूप सवय असावी. कशावरून? काही मिनिटांपूर्वी आपलं विमान खराब हवेच्या पट्ट्यातून प्रवास करत होतं, आठवतंय? हो, मला इतकं विचित्र वाटलं ना, पोटात नुसतं ढवळत होतं. होय, तुझी एकट्याचीच ही अवस्था नव्हती काही. आपल्या आजूबाजूचे इतर प्रवासीही चांगलेच अस्वस्थ झाले होते. पण त्या प्रवाशाची नजर तो वाचत असलेल्या वृत्तपत्रावरून जराही ढळली नाही. आणखी काही? त्याच्या मागच्या बाजूचे केस विस्कटलेले आहेत. त्यांचं काय? विमानात आपल्या आसनावर तो एकदाही मागे रेललेला नाही. साऱ्या प्रवासात तो ताठ बसून पेपर वाचतोय किंवा चहा घेतोय. तेव्हा त्यानं डमडम विमानतळावर, आत्ता आलं लक्षात. डमडम विमानतळावर सोफ्यावर मागे रेलून आराम करायला त्याला थोडा वेळ मिळाला असावा आणि त्यामुळेच त्याचे केस विस्कटलेले असावेत. वा, फारच छान. आता मला सांग, तो भारताच्या कुठल्या प्रदेशातील असावा? फेलुदा, ते सांगणं मात्र फार कठीण आहे बुवा. त्यानं सूट घातलाय आणि तो इंग्लिश पेपर वाचतोय. तो बंगाली, पंजाबी, गुजराती, महाराष्ट्रीयन किंवा अन्य कोणीही असू शकतो. फेलुदानं नकारार्थी बोट हलवलं. अगदी बारकाईनं निरीक्षण करायला तू कधी शिकणार कोण जाणे. त्याच्या उजव्या हातात काय आहे? वृत्त नाही, तुला काय म्हणायचं आहे आलं माझ्या लक्षात. त्याच्या बोटात अंगठी आहे. आणि ती अंगठी काय दर्शवते? मी रोखून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या सोन्याच्या अंगठीवर एकच शब्द कोरलेला होता, मा. याचा अर्थ तो बंगालीच असणार. मी फेलुदाला अन्य प्रवाशांबद्दल विचारू इच्छित होतो, पण त्याच क्षणी विमानात उद्घोषणा झाली. काही क्षणांतच विमान बागडोगरला उतरणार आहे. तुमचे आसनाचे पट्टे बांधा आणि धूम्रपान करू नका. आम्ही सिक्कीमची राजधानी गंगटोकला निघालो होतो. आम्ही खरं तर दार्जिलिंगला जाऊ शकलो असतो, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही तिथं 2 वेळा जाऊन आलो होतो. अखेरच्या क्षणी फेलुदानं गंगटोकला जाऊया असं सुचवलं. हे ठिकाण छान असणार असं वाटत होतं. बाबांना बँगलोरला दौऱ्यावर जावं लागल्यानं ते काही आमच्यासोबत येऊ शकले नाहीत. बाबा मला म्हणाले होते, तू आणि फेलू जा ना.
फेलू काही आठवडे सुट्टी घेऊ शकेल असं मला वाटतंय. कलकत्त्याच्या उकाड्यात सुट्टी उगाच वाया घालवू नका. फेलुदानं नुकतंच तिबेटवरचं एक पुस्तक वाचलं होतं. मी पण स्वेन हेडिन यांचं प्रवास वर्णन वाचलं होतं, म्हणून गंगटोकचं नाव त्यानं सुचवलं असावं. सिक्कीमवर तिबेटी संस्कृतीचा बराच प्रभाव आहे. सिक्कीमचा राजा तिबेटी होता. सिक्कीममधील गुफांमध्ये अनेकदा तिबेटी साधू दिसतात. तिबेटी निर्वासित सिक्कीममधील गावागावात विखुरलेले आहेत. त्याखेरीज तिबेटी संस्कृतीचे अन्य पैलू, त्यांचे संगीत, नृत्य, पोशाख, खाद्यपदार्थ सिक्कीममध्ये जागोजागी आढळतात. फेलुदानं गंगटोकचं नाव घेताच मी तिथं जायला एका पायावर तयार झालो. खरं सांगायचं म्हणजे फेलुदा जर बरोबर असेल तर जगाच्या पाठीवर कुठंही जायला मी आनंदानं तयार असतो.